या चॅप्टरमधील आपल्याला पुढची महत्त्वाची फिजिकल क्वांटिटी जी आहे सरफेस टेन्शन याची माहिती घ्यायची आहे. सरफेस टेन्शन ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मॉलिक्युलर थिअरी ऑफ लिक्विड समजून घ्यायचे आहे. मॉलिक्युलर थिअरी ऑफ liquid. In order to describe the molecular theory of liquid, it is necessary to know some basic physical concept. That is, first one, intermolecular force. कोणताही सबस्टन्स जर आपण घेतला तर त्या सबस्टन्समध्ये जे मॉलिक्युल्स असतात तर या मॉलिक्युल्समध्ये एकमेकांना अट्रॅक्ट करणारा अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो आणि त्या अट्रॅक्टिव्ह फोर्सलाच इंटरमॉलिक्युलर फोर्स असं म्हटलं जातं. आता हा जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे त्याचे दोन टाईप्स आहेत. त्यातला पहिला टाईप आहे कोहेसिव्ह फोर्स आणि दुसरा टाईप आहे यातला ॲधेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय तर इंटर मॉलिक्युलर फोर्स बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स. आणि ॲधेसिव्ह फोर्स म्हणजे काय तर इंटर मॉलिक्युलर फोर्स बिटवीन सबस्टन्स बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्स. म्हणजे डिफरंट सबस्टन्समध्ये मॉलिक्युल्समध्ये असणारा अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो तो ॲधेसिव्ह असतो आणि सेम सबस्टन्समध्ये मॉलिक्युलमधील असणारा फोर्स हा कोहेसिव्ह फोर्स असतो. यातली पुढची कन्सेप्ट आपल्याला विचारात घ्यायची आहे. दॅट इज मॉलिक्युलर फोर्स रेंज. मॉलिक्युलर फोर्स रेंज म्हणजे काय तर समजा हा मॉलिक्यूल आहे. या मॉलिक्यूलपासून मॉलिक्युलर फोर्स म्हणजे इतर मॉलिक्यूलना अट्रॅक्ट करण्याची ह्याची जी कॅपॅसिटी आहे ती एका विशिष्ट मर्यादेपर्यंत असते त्याच्या सराउंडिंग रिजनमध्ये. आणि ही जी मर्यादा आहे किंवा ही जी रेंज आहे की ज्या रेंजपर्यंत हा मॉलिक्यूल इतर कोणत्याही मॉलिक्युल्सना आपल्याकडे अट्रॅक्ट करू शकतो त्या रेंजला मॉलिक्युलर फोर्स रेंज असं म्हटलं जातं. मग हे डिफाईन कसं करायचं द मॅक्सिमम डिस्टन्स अप टू विच मॉलिक्युलर फोर्स इज ॲक्टिव्ह फ्रॉम दॅट मॉलिक्यूल. म्हणजे ह्या मॉलिक्यूलपासून एका विशिष्ट डिस्टन्सपर्यंत अट्रॅक्टिव्ह फोर्स ॲक्टिव्ह असतो त्या डिस्टन्सला मॉलिक्युलर फोर्स असं म्हणायचं. आणि हा जो मॉलिक्युलर फोर्स रेंज आहे ही सॉलिडमध्ये जवळपास 10⁻⁹ मीटर इतकी आहे आणि एवढीच लिक्विडमध्ये सुद्धा आहे. म्हणजेच हे जे फोर्स आहेत सॉलिड आणि लिक्विडमधला मॉलिक्युलर फोर्स हा शॉर्ट रेंज फोर्स आहे. शॉर्ट रेंज फोर्स आहे. यातली पुढची कन्सेप्ट आपल्याला विचारात घ्यायची आहे ते म्हणजे स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स मगाचीच कन्सेप्ट इथं घ्यायची आहे. या मॉलिक्यूलपासून किंवा या मॉलिक्यूलची जी मॉलिक्युलर फोर्सची रेंज आहे इथंपर्यंतची असं समजा तर ही रेंज इतका रेडियस आणि तो मॉलिक्यूल सेंटर घेऊन जर आपण एक स्पियर ड्रॉ केला तर दॅट स्पियर इज नोन ॲज स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. आणि याची डेफिनेशन कशी सांगता येईल ॲन इमॅजिनरी स्पियर drawn as a molecule is at center and radius equal to the molecular range. Okay, next
यातली कन्सेप्ट आहे सरफेस फिल्म. तर सरफेस फिल्म ही कन्सेप्ट आपण समजून घेण्यासाठी एक डायग्रॅम विचारात घेऊया. या ठिकाणी समजा हे असं बकेट आहे आणि या बकेटमध्ये आपण असं पाणी भरलेलं आहे इथंपर्यंत, फुल ऑफ वॉटर आहे. आणि ह्या सरफेस लेयर जो आहे यातले जे मॉलिक्युल्स आहेत यांचा आपण स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स जर ड्रॉ केला असा मॉलिक्युलर फोर्स, तर आपल्याला तो असा मिळेल. म्हणजे पाण्यामध्ये इतक्या हाईटपर्यंत हा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे, म्हणजे किंवा मॉलिक्युलर फोर्सची रेंज आहे असं गृहीत धरूया आपण या मॉलिक्युलची. मग ह्या रेंज इतक्या थिकनेसचा जर आपण लेयर कन्सिडर केला तर या लेयरला सरफेस फिल्म असं म्हटलं जातं. आणि हे कसं डिफाईन करायचं? द सरफेस लेयर ऑफ लिक्विड विथ थिकनेस equal to the range of molecular force is called as surface film. नेक्स्ट कन्सेप्ट यातली आपल्याला बघायचे ते म्हणजे फ्री सरफेस ऑफ लिक्विड. फ्री सरफेस ऑफ लिक्विड. आता इथं बघा, इथंपर्यंत आपण लिक्विड भरलेलं होतं, म्हणजे ह्याच्यावरती एअर आहे आणि खाली लिक्विड आहे. म्हणजे हा जो लेयर आहे हा इंटरफेस आहे कुणामधला? त्या लिक्विडमधला आणि एअरमधला. अशा इंटरफेसला काय म्हटलं जातं? फ्री सरफेस ऑफ लिक्विड. म्हणजे द इंटरफेस बिटवीन लिक्विड अँड एअर इज कॉल्ड फ्री सरफेस ऑफ दॅट लिक्विड. ओके. आता आपण मॉलिक्युलर थेरी ऑफ लिक्विड समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि हे समजून घेण्यासाठी आपण एक कंटेनर विचारात घेऊया की ज्या कंटेनरमध्ये आपण लिक्विड घेतलेलं आहे आणि त्या लिक्विडची सरफेस फिल्म एवढ्या जाडीची आहे इथंपर्यंत. हे लिक्विड आहे सगळं असं. एक्स वाय हा काय असेल? फ्री सरफेस ऑफ लिक्विड असेल. एक्स डॅश वाय डॅश एक्स डॅश वाय डॅश हा काय असणार आहे? सरफेस फिल्म या ठिकाणी असणार आहे. तर आपण 3 मॉलिक्यूल यातले विचारात घ्यायचे आहेत. मॉलिक्यूल ए, बी आणि सी पैकी ए मॉलिक्यूल हा इनसाइड द लिक्विड विचारात घ्यायचा. दुसरा मॉलिक्यूल सरफेस फिल्ममधला विचारात घ्यायचा आणि तिसरा मॉलिक्यूल फ्री सरफेसवरचा विचारात घ्यायचा. याला मी इथं ए नाव देतो, याला इथं बी नाव देतो आणि याला इथं सी नाव देतो. ए मॉलिक्यूल जो घेतला आहे तो कुठं घेतलेला आहे आपण? इनसाइड द लिक्विड. बी आहे तो इनसाइड द फिल्म आणि सी आहे तो फ्री सरफेसवरती आहे लिक्विडच्या. तर ए मॉलिक्यूल जो आहे ह्याच्यावरती जो ॲडेसिव्ह फोर्स ॲक्ट होणार आहे म्हणजे इतर मॉलिक्यूलमुळं तो सगळ्या दिशेत सारख्या प्रमाणात असणार आहे. म्हणजेच याचा जर स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आपण इथं असा ड्रॉ करायचा प्रयत्न केला तर याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स इकडे असा असेल, इकडे असेल, इकडे असेल, इकडे असेल. म्हणजे सगळ्या दिशेनं ॲक्ट होणारा ॲडेसिव्ह फोर्स याच्यावरती इक्वल अमाऊंटचा असणार आहे. त्यामुळं द रिझल्टंट adhesive force acting on molecule A is 0. तो 0 असणार आहे. आता आपण बीचा विचार करूया. बीचा जर स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आपण ड्रॉ करायचा प्रयत्न केला तर त्याचा काही भाग हा एअरमध्ये जाणार आहे आणि मॅक्सिमम पार्ट हा लिक्विडमध्ये येणार आहे. म्हणजे एअरमध्ये थोडाच भाग आहे इथं एवढा आणि रिमेनिंग टोटल पार्ट जो आहे तो लिक्विड इनसाइड लिक्विडमध्ये. त्यामुळे या मॉलिक्यूलवरती ॲक्ट होणारा रिझल्टंट जो ॲडेसिव्ह फोर्स आहे तो इनसाइड द लिक्विड असतो. इनसाइड द लिक्विड आतल्या बाजूला. आणि तिसरा घेतला
मॉलिक्यूल. तर याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स जर काढला तर तो अर्धा एअरमध्ये जातो आणि अर्धा खाली लिक्विडमध्ये येतो. आणि लिक्विड मॉलिक्यूल आणि एअर मॉलिक्यूल यांच्यामधला जो कोहेसिव्ह फोर्स आहे याच्यापेक्षा लिक्विड टू लिक्विडमधला जो ॲधेसिव्ह फोर्स आहे तो मॅक्सिमम अमाऊंटचा असल्यामुळं ह्याच्यावरती सुद्धा ॲक्ट होणारा रिझल्टंट फोर्स जो असतो तो डाऊनवर्ड दिशेत इनसाइड द लिक्विडच असतो. मग याच्यावरून आपल्याला एक कन्क्लुजन दिसून येतं की हा जो सरफेस फिल्म आहे, लिक्विडची जी सरफेस फिल्म आहे, या सरफेस फिल्ममधल्या प्रत्येक मॉलिक्यूलवर डाऊनवर्ड दिशेने ॲक्ट होणारा ॲधेसिव्ह फोर्स कार्यरत असतो. आणि त्यामुळे या फिल्ममधले सगळे पार्टिकल हे लिक्विडच्या इनसाइड डायरेक्शनमध्ये काय होत असतात, फोर्स त्यांच्यावरती ॲक्ट होत असतो. दॅट इज ऑल मॉलिक्युल्स इन सरफेस फिल्म आर अट्रॅक्टेड डाऊनवर्डली इन द लिक्विड, हेन्स द सरफेस फिल्म आर पुल्ड इनसाइड. आणि या डाऊनवर्ड फोर्समुळे ही सरफेस फिल्म अशी आतल्या बाजूला पुल झाल्यासारखी दिसते. इथं आपल्याला असं दाखवता येईल की सरफेस फिल्म असेल तर ही थोडीशी अशी आतल्या बाजूला अशी ओढल्यागत आपल्याला दिसते, जस्ट लाईक अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. अँड धिस इफेक्ट इज नोन ॲज सरफेस टेन्शन. म्हणजे टोटल डाऊनवर्ड सरफेस फिल्ममधल्या प्रत्येक मॉलिक्यूलवरती डाऊनवर्ड फोर्स ॲक्ट होत असल्यामुळं लिक्विड सरफेस जो आहे तो खालच्या दिशेनं असा स्ट्रेच केल्यागत, ताणल्यागत दिसतो. आणि ह्या इफेक्टलाच सरफेस टेन्शन असं म्हटलं जातं. आणि हा जो सरफेस टेन्शन आहे याची डेफिनेशन आपल्याला बघायची आहे. खूप सोपी डेफिनेशन आहे. डेफिनेशन पहिल्यांदा समजून घेऊया. ए टँजन्शियल फोर्स ॲक्टिंग per unit length drawn on the free surface of liquid, म्हणजे समजा हे लिक्विडचं जे कंटेनर आहे आपण हे वरून त्याचा व्ह्यू घेतला असा आणि याच्या आतमध्ये असं पाणी आहे, लिक्विड आहे. आणि ह्या लिक्विड सरफेसला जर एक इमॅजिनरी लाईन आपण कन्सिडर केली अशी, तर ह्या इमॅजिनरी लाईनला टँजन्शियली जो फोर्स ॲक्ट होत असतो त्या फोर्सला सरफेस टेन्शन असं म्हटलं जातं. म्हणजे याचा फॉर्म्युला काय येईल, सरफेस टेन्शनने टीने डिनोट करतात. टी इज इक्वल टू टँजन्शियल फोर्स पर युनिट लेंथ ऑफ ॲन इमॅजिनरी लाईन, म्हणजे एफ अपॉन एल येईल. आणि याच्यावरून याचं एसआय युनिट काय येईल, न्यूटन पर मीटर इतकं येईल. आणि याचे डायमेन्शन्स जे आहेत ते L⁻0 M⁻1 T⁻⁻2 असं डायमेन्शन्स येणार आहेत. तर त्यातली नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे, दॅट इज द सरफेस एनर्जी. सरफेस एनर्जी समजा हा कंटेनर आहे आणि या कंटेनरमध्ये हा फ्री सरफेस आहे आणि असे मॉलिक्यूल किंवा इथंपर्यंत सरफेस फिल्म आहे असं समजूया. आणि हे मॉलिक्यूल लिक्विडच्या इनसाइड जे मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल्स सरफेस फिल्ममध्ये रेज करायचे असतील, आपल्याला वरती न्यायचे असतील, तर एक्सटर्नली वर्क डन करावं लागतं त्यांच्यावरती. म्हणजे एक्सटर्नली त्यांना एनर्जी सप्लाय करावी लागते. आणि हे जे वर्क डन या ठिकाणी घडून येतं ते हे मॉलिक्यूल जेव्हा फिल्ममध्ये जाऊन बसतात त्यावेळेला त्या मॉलिक्युल्समध्ये स्टोअर करून ठेवलं जातं इन द फॉर्म ऑफ एनर्जी. आणि त्या एनर्जीला सरफेस एनर्जी असं म्हटलं जातं. मग याची डेफिनेशन कशी सांगता येईल आपल्याला, दी
extra energy of molecules in the surface layer. Extra energy in the molecules in the surface film or surface layer of the liquid is known as surface energy. या एनर्जीलाच पोटेन्शियल एनर्जी असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, यातला आपला नेक्स्ट पॉइंट आहे रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. हे रिलेशन समजून घेण्यासाठी आपण एक मेटलची फ्रेम विचारात घेऊया, अशी पी डॅश एस डॅश, आणि या फ्रेमचा एक आर्म QR हा मुव्हेबल आहे असं समजूया, की ज्याची लेंथ L इतकी आहे. ही फ्रेम सोप सोल्युशनमध्ये डीप करायची. आता सोप सोल्युशन आपल्याला कळतं, साबणाचं पाणी किंवा निरम्याचं पाणी, ह्याच्यात ती बुडवायची आणि बाहेर जेव्हा आपण काढू त्यावेळेला PQRS ही जी फ्रेमच्या 4 बाजू आहेत ह्याच्यामध्ये एक सोप फिल्म, निरम्याच्या पाण्याची फिल्म तयार झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि ती फिल्म काय करते तर ह्या 4ही बाजूंवर आतल्या दिशेनं फोर्स एक्झर्ट करत असते. आणि त्या फोर्समुळं ही जी QR साईड आहे ही मुव्हेबल असल्यामुळं ती PS बाजूच्या दिशेनं अशी इनवर्ड डायरेक्शनमध्ये काय होते, मूव्ह व्हायला या ठिकाणी सुरुवात होते. आणि हा फोर्स एक्झर्ट का होत असतो तर सोप फिल्म जी आहे ती आपला सरफेस एरिया डिक्रीज करण्याचा प्रयत्न करत असते. हा त्याचा नॅचरल गुणधर्म आहे. मग हा फोर्स आपण पहिल्यांदा कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला हे जे सोप फिल्म आहे इथली, या फिल्ममधल्या QR साईडवरती एक्झर्ट होणारा फोर्स F इतका असेल, या सोप फिल्मचं सरफेस टेन्शन T इतकं असेल, आणि ही बाजू जी आहे किंवा ही जी लाईन आहे ह्याची लेंथ L इतकी असेल, तर आपल्याला माहीत आहे सरफेस टेन्शन इज नथिंग बट फोर्स पर युनिट एरिया. याच्यावरून फोर्स कसा काढता येईल, F इज इक्वल टू T इंटू L. पण इथं जी सोप फिल्म आहे याला 2 साईड्स आहेत, एक वरची बाजू असते आणि खालची बाजू असते, त्यामुळे ही लेंथ घेताना 2 वेळा घ्यावी लागते. T इंटू 2L. इथं मी याला इक्वेशन नंबर 1 देतो. मग ही जी मुव्हेबल आर्म आहे या मुव्हेबल आर्मवरती ह्या F इतक्या मॅग्निट्यूडचाच फोर्स जर आपण आउटसाईड दिशेनं एक्झर्ट केला आणि ही QR साईड आपण अशी आउटवर्डली काय स्ट्रेच करायला लागलो, बाहेर ओढायला लागलो, आणि समजा ती अशा न्यू पोझिशन Q' R' आणून ठेवली, आणि या जर्नीमध्ये इथं त्याची झालेली डिस्प्लेसमेंट जर dx इतकी आहे असं आपण म्हणलं, तर ह्या आउटवर्ड फोर्समुळं QR साईड एक्सटेंड करून आपण फिल्मचा एरिया किंवा फिल्मची साईज वाढवण्याचा जो प्रयत्न करतोय, यामुळे या ठिकाणी वर्कडन घडून येतं. आणि ते वर्कडन किती असतं तर ॲप्लाइड फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ॲप्लाइड केलेला फोर्स किती आहे, आतल्या दिशेनं जेवढा फोर्स आहे तेवढ्याच मॅग्निट्यूडचा आहे, म्हणजे T इंटू 2L इतका फोर्स आपण त्याच्यावरती ॲक्ट केला आहे. आणि हे केल्यामुळं डिस्प्लेसमेंट किती झालेली आहे, dx इतकी झालेली आहे. दॅट इज T इंटू 2 टाइम्स L इंटू dx. मग L म्हणजे लांबी, dx म्हणजे रुंदी, लांबी गुणिले रुंदी म्हणजे एरिया ऑफ द एक्सटेंडेड पार्ट ऑफ द फिल्म. फिल्मचा जो भाग वाढलेला आहे हा Q', R' याचा एरिया असतो. म्हणजेच T इंटू 2 इंटू हा एरिया आपण DA असा या ठिकाणी लिहू शकतो, कारण ही टोटल हा फॅक्टर म्हणजेच हा इन्क्रीज झालेला काय आहे, सरफेस एरिया आहे त्या फिल्मचा. हा फॉर्म्युला आपल्याला वर्क डनचा मिळतो. आणि हे जे वर्क डन आहे हे वर्क डन ह्या DA इतक्या एरियाच्या एक्सटेंडेड झालेल्या फिल्ममध्ये स्टोअर करून ठेवलं जातं इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी किंवा इन द फॉर्म ऑफ सरफेस एनर्जी. हेन्स दिस वर्क डन इज नथिंग बट सरफेस एनर्जी अँड इट्स फॉर्म्युला इज T इंटू DA. याच्यावरून टीचा फॉर्म्युला काय लिहिता येईल, सरफेस एनर्जी
अपॉन एरिया. जे सरफेस टेन्शन आपल्याला असंही डिफाईन करता येईल, सरफेस एनर्जी ऑफ द लिक्विड पर युनिट एरिया इज कॉल्ड ॲज सरफेस टेन्शन. यातला पुढचा भाग महत्त्वाचा बघायचा आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. जेव्हा लिक्विड आणि सॉलिड हे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, समजा हा बिकर घेतला आहे आपण असा इथं, आणि याच्यामध्ये एक ट्यूब अशी आपण इन्व्हर्ट करून ठेवलेली आहे, आणि या ट्यूबमध्ये इथंपर्यंत लिक्विड भरलेलं आहे. तर काय होतं त्यावेळेला की जेव्हा सॉलिड आणि लिक्विड एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळेला द लिक्विड फॉर्म्स ए मिनिस्कस, म्हणजे मिनिस्कस तयार होतो. म्हणजे एक तर तो असा कॉन्केव असतो किंवा तो असा कॉन्व्हेक्स असतो, अंतर्वक्र असतो किंवा बहिर्वक्र असतो. मर्क्युरी आणि ग्लास एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर तो कॉन्व्हेक्स असतो, आणि वॉटर आणि ग्लास एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर तो कॉन्केव असतो. मग समजा आपण लिक्विडच्या फ्री सरफेसपासून सॉलिड सरफेसला जर एक टँजंट काढण्याचा प्रयत्न केला. आता इथं बघा, हा लिक्विड सरफेस आहे, या लिक्विड सरफेस आणि हा सॉलिड सरफेस याला जर आपण एक कॉमन टँजंट इथं जर ड्रॉ करायचा प्रयत्न केला तर तो इथं असा होईल, आणि या केसमध्ये तो असा होईल. या ठिकाणी लक्षात येते का? मग इथं जो अँगल क्रिएट होतोय, द अँगल बिटवीन टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड टू द सॉलिड सरफेस, म्हणजे हा सॉलिड सरफेस आणि या लिक्विड सरफेसला काढलेल्या टँजंट मधला जो अँगल आहे, म्हणजे इथं दाखवतो मी असं. एक केस विचारात घेऊया आपण. समजा इथं असा मिनिस्कस तयार झालेला आहे. या मिनिस्कसचा हा जो लिक्विड सरफेस आहे याला समजा आपण टँजंट काढला, तर हा टँजंट आणि हा सॉलिड सरफेस याच्यामधला जो अँगल आहे इथं, आणि या केसमध्ये असं दिसेल चित्र आपल्याला. समजा हे असं आहे, तर इथं आपण असा टँजंट काढला तर इथला अँगल या ठिकाणी असा. या अँगलला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हटलं जातं. द अँगल बिटवीन द टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड टू द सॉलिड सरफेस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉल्ड अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मग हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जेव्हा ॲक्यूट असतो तेव्हा मिनिस्कस हा कॉन्केव असतो, आणि हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जेव्हा ऑप्ट्यूस असतो तेव्हा मिनिस्कस हा कॉन्व्हेक्स असतो. मग हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 3 गोष्टींवरती अवलंबून आहे. दॅट इज द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट्स. 3 गोष्टीवर अवलंबून आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे दॅट इज नेचर ऑफ सॉलिड अँड लिक्विड इन कॉन्टॅक्ट. दुसरा फॅक्टर आहे इम्प्युरिटी प्रेझेन्स, म्हणजे त्या लिक्विडमध्ये जर इम्प्युरिटी आपण असेल किंवा इम्प्युरिटी ॲड केली तर त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो बदलत असतो. आणि तिसरा भाग फॅक्टर जो आहे तो टेम्परेचर. जर आपण लिक्विडचं टेम्परेचर इन्क्रीज केलं तर त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतो, डिक्रीज होतो, इनवर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे ॲज इन्क्रीज इन टेम्परेचर ऑफ द लिक्विड द डिक्रीज इन इट्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्झर्व. ओके, मग तसं आपल्याला सरफेस टेन्शन ही जी प्रॉपर्टी आहे ह्या प्रॉपर्टीवरती इम्प्युरिटीचा काय परिणाम होतो का हे बघायचं आहे. दॅट इज इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी ऑन सरफेस टेन्शन. तर परिणाम होतो का? होतो. तो कशा प्रकारे होतो तर तो
3 प्रकारे होतो. पहिली केस विचारात घेऊया. जेव्हा लिक्विडमध्ये आपण सॉल्युबल सबस्टन्स ॲड करू, फॉर एक्झाम्पल NaCl मीठ किंवा KCl असेल किंवा शुगर साखर असेल, हे असे सोल्युबल सबस्टन्सेस जेव्हा आपण पाण्यामध्ये डिझॉल्व करू तेव्हा त्याचं सरफेस टेन्शन जे आहे ते इन्क्रीज होतं. याच्या उलट स्पॅरिंगली सबस्टन्स म्हणजे फेनॉल, फरशी पुसायला वापरतात फिनॉल आहे की नाही, किंवा कपडे धुवायला वापरणारं डिटर्जंट आहे, डिटर्जंट पावडर, असे पदार्थ किंवा अशा वस्तू जेव्हा आपण लिक्विडमध्ये किंवा वॉटरमध्ये आपण डिझॉल्व करण्याचा प्रयत्न करू किंवा मिक्स करू तेव्हा त्या वॉटरचं सरफेस टेन्शन जे आहे ते डिक्रीज होतं. आणि हे सरफेस टेन्शन डिक्रीज झाल्यामुळं वॉटर मेक्स गुड कॉन्टॅक्ट विथ फॅब्रिक अँड इज एबल टू रिमूव्ह टफ स्टेन्स. म्हणजे कपड्यावरचे जे मळ असतो असं म्हणतो आपण, किंवा कपड्यावर बसलेले जे धूळ असते ही स्वच्छ करण्यासाठी इथं ह्या इफेक्टचा परिणाम होतो. कपडे स्वच्छ धुवून निघतात कारण पाण्याचं सरफेस टेन्शन कमी होतं आणि ते पाणी संपूर्ण कपड्यावरती काय होतं, इझिली स्प्रेड होतं. समजा आपण त्याच्यात पुढचा भाग आहे इनसोल्युबल सबस्टन्स ॲड केले, तर काय होईल, when insoluble impurity is added in water the surface tension of water is decreases. सरफेस टेन्शन डिक्रीज होतं त्या ठिकाणी. अशा पद्धतीनं सरफेस टेन्शन पाण्याचं जे आहे त्याच्यावरती इम्प्युरिटीचा होणारा परिणाम या पद्धतीने.